Wish you all a Merry Christmas. ये आपके जन्म को मनाया जा रहा है परमेश्वर। अंधकार के ऊपर आपके प्रकाश की विजय को सेलिब्रेट किया जा रहा है परमेश्वर। इस पूरे जगत में आपकी महिमा गाई जा रही है परमेश्वर, और इस महान दिन में हम आपके नाम को ऊंचा उठाते हैं। अर्पण करता हूँ खुद को हाथों में तेरे, धोते मुझको तू प्रभु वचनों से तेरी इच्छा पर भी तू मुझको चला, भर के पवित्र आत्मा से मुझको बुला। आराधना यीशु, आराधना यीशु मेरे, तेरी आराधना। आमें हो गया, आज मेरा मसीह हो गया, आज मेरा मसीह हो गया, शोर दुनिया में हो गया, शोर दुनिया में हो गया, आज मेरा मसीह हो गया, आज मेरा मसीह हो गया। गठरिए रात में भेड़ों को चराते थे, गठरिए रात में भेड़ों को चराते थे, गठरिए रात में भेड़ों को चराते थे, गठरिए रात में भेड़ों को चराते थे। दूत संदेश दे गया, दूत संदेश दे गया, आज मेरा मसीह हो गया, आज मेरा मसीह हो गया, शोर दुनिया में हो गया, शोर दुनिया में हो गया, में हो गया, आज मेरा मसीह 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 हो गया। तारणारा म्हणून आलास, आमची सुटका करणारा, आम्हाला स्वतंत्र करणारा देव, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो। येणारं प्रत्येक वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर। सर्व अडखळणं, सर्व प्रकारचे व्यत्यय आणणारे आत्मे येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे। ही संपूर्ण जागा मी तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली देतो। तू आम्हाला सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर, आणि वचनाच्या द्वारे आमचे अंतचक्षु उघडले जाऊ दे। आमच्याशी तू बोल प्रभू, वार्तालाप कर, आमच्याशी व्यवहार कर, ताकि प्रभू आम्ही तुझे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त होईल। आम्ही तुला धन्यवाद देतो। आणखी जे येण्याच्या मार्गावर आशीर्वादित कर, आणि जे येऊ शकले नाही अशांसाठी प्रार्थना करतो की प्रभू तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह त्यांच्यावरती सदैव असू दे। सर्व सन्मान मान महिमा तुला दे। येणारं प्रत्येक वचन प्रभू तुझ्या पवित्र वेदीवरचं असू दे। माझ्या जिभेला, कंठाला तुझा स्पर्श कर, पवित्र इंगळ माझ्या जिभेला लाव, आणि मुखातून येणारे प्रत्येक वचन आमच्या उन्नतीचं, प्रगतीचं, आमच्या लाभाचं होऊ दे। सर्व सन्मान तुला दे। प्रभू आमच्याशी काय बोलू इच्छित आहे प्रभू, आज आमच्याशी त्याची आमच्याबद्दल काय योजना आहे, काय त्याची इच्छा आहे। एकाच दिवशी सेलिब्रेशन केला जातो। कोणत्या दिवशी? किती तारखेला? 25 डिसेंबरला। आणि हा 25 डिसेंबर हा वर्षाचा काही थोडेच दिवस राहिलेले आहेत, आणि या थोड्या दिवसात आम्ही पुन्हा नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत। प्रत्येकाचं एक नवीन वर्ष आम्हाला लाभणार आहे। परंतु आज आम्ही पाहिलं पाहिजे की फक्त ख्रिसमस किंवा नाताळ हा ख्रिस्ती लोकांसाठी किंवा विश्वासणाऱ्या लोकांसाठी आहे का? मी काय म्हटलं? हा ख्रिसमस किंवा हा नाताळ फक्त ख्रिस्ती किंवा विश्वासणारे लोक यांच्यासाठीच आहे का?
कोणासाठी आहे? सर्वांसाठी आहे. हालेलुया. म्हणून संपूर्ण जगामध्ये आज आम्ही पाहिलं की 9 कोटी लोक कमी नाही. हालेलुया. सर्वात जास्त ख्रिसमस, नाताळ, येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा केला जातो. हालेलुया. अनेक मुस्लिम देशामध्ये देखील ख्रिसमस साजरा केला जातो. सौदीमध्ये आज तिकडं खूप फार डेकोरेशन हे ते सर्व केलेलं असतं, है का नाही? सर्व लोक ख्रिसमस पाळतात. आणि मग ख्रिसमस पाळत असताना आम्ही त्या ख्रिसमस कडे कोणत्या दृष्टीने पाहतो किंवा आमच्या दृष्टीने ख्रिसमस किंवा नाताळ काय आहे हे देखील आम्ही जाणून घेतलं पाहिजे किंवा आम्हाला माहिती असलं पाहिजे. हालेलुया. का म्हणून येशू ख्रिस्ताचा जन्म आम्ही पाळतो किंवा पाळला पाहिजे? हालेलुया. तर काढूया देवाच्या वचनातून लूक सुवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 10 आणि 11 वचन. लूक सुवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 10 आणि 11 हे 2. तेव्हा देवदूतांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. कोणाला सांगितलंय? ख्रिस्ती लोकांना सांगितलंय का? म्हणून जे मेंढपाळ होते, रानामध्ये होते, त्या मेंढपाळांना देवदूताने दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं की भिवू नका, कारण जो मोठा आनंद होणार आहे. काय होणार आहे? मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे. आता इथं सांगितलंय का फक्त ख्रिस्ती लोकांसाठी मी आलो किंवा विश्वासणाऱ्यांसाठी आलो? सर्व लोकांना, मोठा सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता तुम्हाला सांगतो. हालेलुया. म्हणून आज आम्हाला सुवार्ता, चांगली वार्ता, सुवार्ता म्हणजे काय? चांगली वार्ता, आनंदाची बातमी ही आहे की आज आमच्यासाठी तारणारा जन्मला आहे. गोष्ट नाही. हालेलुया. तुमचा उद्देश होता की तारणारा म्हणून आमचं तारण करण्यासाठी तो या जगामध्ये आला. हालेलुया. आमचा उद्धार करण्यासाठी तो आला. आमचं जर उद्धार नाही झालं तर आम्हाला सरळ सरळ सांगतो आज मी तुम्हाला, आमचं जर तारण झालं नाही तर आम्हाला त्या नरकाकडे आमची जागा पक्की आहे. हालेलुया. आम्ही उगाच मनामध्ये म्हणून स्वतःची समजूत करून घेऊ नये की आम्ही प्रभूचे लेकरं आहोत आणि प्रभू आम्हाला नाही. जोपर्यंत आमचं तारण होत नाही, जोपर्यंत आमची सुटका होत नाही, जोपर्यंत आमचा बचाव या जगापासून होत नाही, जगातून आम्ही वेगळे होत नाही. हालेलुया. कारण प्रभू म्हणतो की ह्या जगातल्या सर्व गोष्टी मला काय आहे? माझ्या समोर शापित आहे, पाप आहे. हालेलुया. म्हणून आम्ही जे करू ते प्रभूच्या योजनेने जर करत असो तर निश्चितच आम्ही देवाचे लेकर आहोत आणि आमचं तारण झालेलं आहे. हालेलुया. आज मी तुम्हाला सावध करू इच्छित आहे भाऊ आणि बहिणींनो. आज हा आनंदाचा दिवस, परंतु तेवढीच गंभीर गोष्ट आमच्या जीवनामध्ये, तेवढीच महत्वाची आणि गंभीर गोष्ट ही आहे की आमचं वैयक्तिक तारण झालेलं आहे का नाही. आणि जर तारण झालेलं नसेल तर आज आम्हाला, तुम्हाला आणि मला आज संधी आहे की आज आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये भविष्यवाणी झाली. हालेलुया. कधी कधी भूतकाळामध्ये झाली, वर्तमान काळामध्ये झाली आणि भविष्य काळामध्ये देखील झाली. हालेलुया. या तिन्ही काळामध्ये येशू बद्दल भविष्यवाणी संदेश त्याने, जसं प्रभू त्यांना प्रेरणा देईल, प्रभूच्या आत्म्याने, पवित्र आत्म्याने त्याला उघड करेल आणि तसं तसं त्यांनी ते येशू बद्दल काय केलेलं आहे? भविष्यवाणी केलेली आहे. आज आम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आमचं स्वतःचं वैयक्तिक तारण. मग हे तारण आम्ही कुठले पैसे देऊन विकत घेऊ शकत नाही. केवळ प्रभू येशू आपला तारणारा म्हणून स्वीकारलं तर आम्ही तो तारणारा आहे आणि तो तारण करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. म्हणून या आनंदाची बातमी आमच्या जीवनात सर्वात महत्वाची की आमच्यासाठी प्रभू येशू काय घेऊन आला? तारण घेऊन आलेला आहे. उद्धाराचा मार्ग आहे. कोणी अगर माना अगर ना मानो. हालेलुया. जे मानतील, जे त्याच्यावर विश्वास ठेवतील त्यांचं तारण जवळ आहे. जे मानणार नाही, जे चाल ढकल करतील किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतील. परंतु मी आज तुम्हाला एक सेवक म्हणून, देवाचा दास म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो प्रियानो, माझं जसं जीवन प्रभूच्या दृष्टीने महत्वाचं आहे तसं
प्रभू तुमच्यावर देखील सारखंच प्रेम करतो आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही देखील खेळाची वाचलेली असणार आहे. हालेलुया. म्हणून आम्ही जग सोडण्यापूर्वी आमचं तारण होणं खूप महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. हालेलुया. देवाकडून आलेला सुवार्ता आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. हालेलुया. तारणारा आमचा उद्धारक तो जन्मला आहे. कारण प्रभू येशू पवित्र वचनामध्ये सांगितले की काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. तो न बदलणारा देव आहे. हालेलुया. आज देखील 2025 वर्ष झालं तो सारखं आमच्या जीवनामध्ये कार्य करतोय आणि तो युगानुयुग सारखा असणार आहे. हालेलुया. इब्री लोकासपत्र याचा 3रा अध्याय 15वे वचन. तुम्ही त्याची वाणी ऐका तर इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. हालेलुया. म्हणजे स्पष्ट प्रभू येशू आम्हाला देव परमेश्वर आम्हाला सावध करत आहे की आमचं मन कठीण करता कामा नये. आम्हाला ते मन तुटलं पाहिजे. आमच्या हृदयातून देवाबद्दल आम्हाला काय पाहिजे, अपेक्षा पाहिजे की नाही मी माझ्या जीवनामध्ये कठीण हृदय. हालेलुया. आम्ही अगोदर योग्यतेच होतो मग आम्ही योग्यतेच नव्हतं हे परमेश्वराने पाहिलं आणि परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं की नाही आज या जगाच्या प्रत्येकाला आज येशूची गरज आहे म्हणून येशू या जगामध्ये आला. हालेलुया. मानव रूप धारण करून आला. त्याने कुमारी मरियेच्या पदरी जन्म घेतला आणि तो इमॅन्युएल त्याला म्हणण्यात आले. येशू ख्रिस्त म्हणण्यात आलं. तारणारा म्हणण्यात आलं आणि तो तारणारा आमच्यामध्ये आज आमच्यासाठी जन्म घेतलेला आहे. हालेलुया. म्हणजे आम्ही सर्व मेंढरासारखे बहकून गेलो होतो. आज देखील अनेक लोक मेंढरासारखे बहकलेले आहेत जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही. येशू ख्रिस्ताला ज्यांनी जाणलेलं नाही, येशू ख्रिस्तावर त्यांनी विश्वास ठेवला नाही असे लोक कुठं आहेत? बहकलेले लोक आहेत. मेंढरासारखे बहकलेले जगामध्ये विलीन झालेले. त्यांना वाटतं की फक्त जग आहे, जगातल्या गोष्टी आहे, हेच आशीर्वाद माझ्यासाठी पुरे आहे. हालेलुया. नाही प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या आमच्यासाठी तारण महत्वाचं आहे आणि तो तारणारा म्हणून या जगामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. हालेलुया. म्हणून आम्हा प्रत्येकाला आज प्रभूची काय आहे गरज आहे. प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावरती लादले. आम्ही योग्यतेचा नव्हतो. आम्ही पापी ठरलो होतो देवाच्या दृष्टीने. कारण आदामाने पाप केलं, आदामाने हवेने पाप केलं आणि देवाच्या कृपेला काय झाले? अंतरले गेले. पाप त्यांच्यावरती आले आणि पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. पापाची व्याख्या काय आहे? मरण. मरण हे आम्हाला नक्की 100% होतं. परंतु प्रभू येशूला यावं लागलं आणि आमच्यासाठी त्याचं पवित्र रक्त सांडावं लागलं आणि त्या रक्ताच्या द्वारे आमचं तारण साधता यावं यासाठी प्रभू येशू या जगामध्ये आला. हालेलुया. 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 फक्त ख्रिश्चन लोकांसाठी प्रभू आला नाही, ख्रिस्त आला नाही, तर सर्व मानव जातीसाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये त्यांनी जन्म घेतला आहे. हालेलुया. 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 पहिले पेत्र याचा 2रा अध्याय 11वे वचन. पुन्हा येणार आहे. सेकंड कमिंग त्याचं दुसरं येणं होणार आहे. त्यावेळेस जे तयार असतील, जी वधू तयार असेल त्यांना तो कोणाबरोबर घेऊन जाईल? पण तुम्ही आणि मी आजच ठरवायचं की आज आम्ही प्रभू आमच्यासाठी आला तारण घेऊन. आम्ही ते तारण घेतलं का? आम्ही या जगापासून सुटका मिळवली का? आमचा बचाव करून घेतला का? आणि जर बचाव करून घेतला नसेल तर आज आम्हाला संधी आहे की आम्ही बचाव करून घेतला पाहिजे. आणि जर तारण साधून घेतलं नाही, तारणारा म्हणून तो आला. आम्ही मोठमोठ्या घोषणा देतो, तारणारा या जय भूवरी आला. आम्ही गीत गातो, सुंदर सुंदर आम्ही कडवे गातो. परंतु खऱ्या अर्थाने अंतकरणातून आमचं अंतकरण खरोखर ते स्वीकारलेलं आहे का? त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो का? वर आम्ही फक्त गाणं म्हणायचं म्हणून म्हणतो? देवाच्या दृष्टीने तुमचा आणि माझा आत्मा महत्वाचा आहे. शरीर तर हे शरीर मातीला माती मिळणार आहे, एक दिवस मरणार आहोत. परंतु आत्मा हा मरत नाही. तो आत्मा 2च ठिकाणी जातो. एक तर नरकाकडे जातो, नाही तर दुसरं कुठे जातो? मग तुम्ही आणि मी ठरवायचं की आज मला स्वर्गामध्ये जायचंय का नरकात जायचंय.
हालेलुया. आज मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, आज देवाचं वचन देखील तुम्हाला सांगत आहे की सावध व्हा, जागृत व्हा. आज तुमच्यासाठी प्रभू कृपा पुरवत आहे, संधी देत आहे. कदाचित पुढच्या वर्षी आमच्यापैकी कोणी ह्या ठिकाणी असतील, प्रभूची जर योजना असेल त्यांच्यात, तर त्यांच्यासाठी ते वर्ष लाभणार नाही, त्यांना ख्रिसमस सेलिब्रेशन करता येणार नाही. परंतु आज जर आम्ही जिवंत आहोत, आम्ही जर त्याचं तारण आम्ही जर स्वीकारलेलं नसेल, तर आमच्यासाठी आमच्यासारखं मूर्ख आणि आमच्यासारखं दुःखित कोणीच नसणार आहे. हालेलुया. जो आनंद आम्ही साजरा करत आहोत, तो आनंद आमच्या अंतःकरणातून उकळ्या फुटल्या जावा. अंतःकरणातून आम्ही देवाचा स्वीकार करावा, येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकार करावा. हीच देवाची तुमच्या आणि माझ्याबद्दल इच्छा आहे. हालेलुया, हालेलुया. आणि हा प्रवास चालू असताना स्तोत्र संहिता 146 याचं 3रं वचन, स्तोत्र, माझं तारण झालं, माझा उद्धार झालाय, आणि जगामध्ये जाऊन कुठंतरी कोपरा बघून कुठंतरी आपलं हे चालू आहे. यानं मला तुम्हाला आज सावध करायचं आहे. ह्या ख्रिसमसच्या पिरियड मध्ये, आजच्या दिवसामध्ये या सर्व गोष्टीपासून, या सर्व गोष्टीचा त्याग करा, सोडून आज देव तुम्हाला बोलावत आहे. तारण साधून घ्या, कारण तारण जर मिळालं नाही, तुमचा जर सुटका झालेली नाही, तुमचा जर बचाव होणार नाही, तर तुम्हाला कोणीच या जगामध्ये असणारी कोणतीच व्यक्ती, कोणता बॉस, कोणते नातेवाईक तुम्हाला वाचू शकणार नाही. केवळ देवाच्या हातामध्ये आम्ही आहोत आणि देवच आम्हाला वाचू शकतो. हालेलुया. आणि त्या प्रभू येशूने इमॅन्युएल, तारणारा म्हणून या जगामध्ये आलेला आहे, आणि तो ख्रिस्त प्रभू आहे, तो तुम्हा बरोबर राहण्यासाठी आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. अनेक वेळा आम्ही अनेक जगातल्या लोकांप्रमाणे ते करतात म्हणून आम्ही पण करतो, अशा अनेक लोकांच्या भावना असतात. परंतु प्रियानो, मला आज सांगू द्या, तुम्हाला प्रभूने नावानिशी बोलवलेलं आहे. नाव घेऊन तो ज्यावेळेस तुम्ही आईच्या गर्भामध्ये होता, आईच्या गर्भामध्ये पिंड रूपाने होता, त्यावेळेस प्रभू तुम्हाला नावानिशी ओळखत होता. हालेलुया. कसा ओळखत होता? मग तुम्हाला कसली गोष्ट कमी आहे? हालेलुया. जर आम्हाला माझा वैयक्तिक प्रभू तारणार आहे, मला वैयक्तिक तो ओळखणार आहे, आम्ही या जगातल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं, त्याकडे आम्ही कानाडोळा करावा, प्रभूकडे पाहावं, आमचे नेत्र त्या देवाकडे लावावे, आमचं चित्त त्या देवाकडे लावावं, कारण त्यातच आम्हाला काय आहे? सुटका आहे, त्यातच आमचा बचाव आहे. हालेलुया. तो म्हणतो, कारण मी युगानुयुग सारखा आहे, आणि मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही, मी तुम्हाला कधीच सोडणार नाही, मी युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुम्हा बरोबर आहे. हालेलुया. मत्तई 28, 18, 19, 20 सांगा, वाचा. कुठंतरी आमचं अंगावरचं झटकायला पाहिजे, आमचे विचार बदलायला पाहिजे, आमच्या विचारामध्ये बदल झाला पाहिजे. आमचे विचार तसेच असले ना, चालू द्या ना, इतक्या वर्षापासून चालत आहे, चालू द्या. तुमच्यापैकी किती जण आले हो, पाणी भरून ठेवलं, तुम्ही तर फक्त तयार होऊनच आले. माझे कपडे भरतील आता मला काही. हालेलुया. आमच्या जीवनाला वळण आलं पाहिजे, ही प्रभूची योजना आहे. प्रभू तेवढाच तुमच्यासाठी, माझ्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे. तो तुमच्यावर आणि माझ्यावर तेवढंच प्रेम करतो. बाळक साहेब, तुम्ही कशाला बोलता? मग परमेश्वर जर प्रेम करतो, परंतु परमेश्वर म्हणतो, मी सुव्यवस्थेचा परमेश्वर आहे. त्या जर तो कृपाळू असता, तर त्या जो वर आला होता आणि ज्यावेळेस त्या मूर्ख 5 कुमारी होता, त्यांना पण तो नेला असता ना, तो कृपाळू देव होता. मग का नाही नेलं त्यांना? मागं का ठेवलं? तयार नव्हते. हालेलुया. आणि मग तोच प्रश्न तुम्हाला आणि मला आहे, काय आम्ही तयार आहोत? काय आम्ही तयार आहोत का? तारण तर आहे, तारणारा म्हणून तर आला, जन्म घेतला, नवीन कपडे घातले, सेलिब्रेशन चालू आहे, केक खाऊ, जेवण करू, पण काय खरंच माझं तारण झालंय का? खरंच माझा उद्धार मी स्वीकारला आहे का? प्रभू त्याच्याबद्दल महत्वाचा आहे. प्रभू तो म्हणतो की तुम्ही तारण साधून घ्या, या जगातल्या सर्व नाशवंत गोष्टीपासून दूर व्हा. या नाशवंत गोष्टी इथंच राहणार आहेत. आज मी मेलो तर समजा या जगातल्या सर्व गोष्टी इथंच सोडून जाणार, परंतु मला ठाऊक आहे, मी तयार आहे, मी प्रभूच्या बरोबरच आहे. तो आनंद माझ्याजवळ आहे.
ही आशा माझ्याजवळ आहे. तशी आशा प्रत्येकाला जर तो देव आहे, तो श्रेष्ठ आहे, तो सुव्यवस्थेचा देव आहे, तो चांगला देव आहे, तो कृपाळू आहे, तो कनवाळू आहे. देवाकडे आज हीच प्रार्थना करूया की प्रभू, माझं जीवन गेले अनेक वर्षापासून, मी जन्मल्यापासून माझ्या जीवनामध्ये सुव्यवस्था आलेली नाही. ती सुव्यवस्था माझ्या जीवनामध्ये येऊ. माझ्यातले विकार काढून टाक, माझ्यातली अशुद्धता काढून टाक, माझ्यातले मन माझं बदल, माझ्या कल्पना बदल, माझ्यातला मीपणा बदल, माझ्यातला गर्व काढून टाक आणि मला लीन आणि नम्र बनव. मला ते मेणबत्ती पाहिली का तुम्ही सर्वजण? मेणबत्ती कशी होती? एकदम विरघळून जाते. ती जर ताट राहिली असते, मी विरघळणारच नाही, उजेड पडला असता का? आमच्यातला ताटपणा कुठेतरी विरघळला, मीपणा काढला. हालेलुया. त्यातच आमचं गीत आहे, त्यातच लीनपणा, नम्रता कोणाचा गुणधर्म आहे? परमेश्वराचा गुणधर्म आहे. तो परमेश्वराचा गुणधर्म आमच्या जीवनात आला पाहिजे. परमेश्वराचे सर्व गुणधर्म ज्यावेळेस आमच्यावरती येतील, त्यावेळेस आम्ही आमच्या मनातले, विचारातले सर्व काही टाकू, बाजूला टाकून देऊ, बाजूला काढू आणि त्यावेळेस मग प्रभूला वापरण्यासाठी पात्र असं आम्ही ठरू. हालेलुया. आज प्रभू तीच योजना करते की आमचं जीवन बदलावं, आम्ही त्याचं पात्र ठरावं. कधी तो तेल भरील आमच्या पात्रात, ज्यावेळेस आम्ही तयार होऊ. परंतु मी म्हणत बसलो त्या पात्रात, हे जगातलं पण राहू दे, हे पण राहू दे, माझा मीपणा पण राहू दे, माझी ताठरता राहू दे, माझ्यातलं अव्यवस्था राहू दे, सगळ्या गोष्टी त्याच्यात राहू दे आणि प्रभू तुझं पवित्र आत्मा टाक, मला तुझं पात्र बनव. होईल का पात्र? जोपर्यंत ते मोकळं होत नाही, जोपर्यंत ते खाली होत नाही, ज्यामध्ये जोपर्यंत आकार त्याचा पूर्णपणे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत प्रभू आमच्यामध्ये भरत नाही. असे किती वर्ष झालं मग तुमच्यासाठी काही उपयोगाचे ठरणार नाही. आज आम्हाला प्रभू धारणारा जन्म दिला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. तो स्वर्ग सोडून आला, तो लीन झाला, तो नम्र झाला, तो ज्यावेळेस तुटला गेला, तो ज्यावेळेस आमच्यासाठी का? कारण आमच्या हातामधून काही वाईट कृत्य न व्हावे, त्याच्या पायामध्ये खिळे ठोकण्यात आले, आमचे वाईट मार्गाला पाय जाऊन गेले, त्याच्या खुशीत भाला घोसकला गेला, ताकी आमचे विचार अंतःकरणातून चांगले आहे. हालेलुया. हे सर्व त्याने तुम्हाला माझ्यासाठी केलेलं आहे. तो तारणारा जन्माला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे, तो उद्धारच म्हणून आला. आपण सर्व प्रभू म्हणत आहे की मी आलो तुमच्यासाठी जन्म घेतो, परंतु तुम्ही आणखी त्या कारणापासून लांबच आहात. मी तर आलो, तुम्हाला सांगितली, जगाला सुवार्ता सांगितली की मी तारणारा म्हणून तुमच्यासाठी आलेलो आहे. काय खरंच मी तारणारा म्हणून त्याचा स्वीकार केलेला आहे का? खरंच त्याला मी अंतःकरणामध्ये जागा दिलेली आहे का? त्याचा जन्म माझ्यासाठी झालेला आहे का? त्याचा जन्म जर माझ्या जीवनामध्ये हातामध्ये पद्म प्रभू तुला समर्पित होतो. हे देवा ये, आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. पश्चातापी अंतःकरणात तुझ्या चरणाजवळ येत आहे. माझ्या जीवनामध्ये खरा तुझा जन्म होऊ दे. हे देवा माझी सुटका होऊ दे. आज माझ्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. होय प्रभू, आमच्या मुखाने म्हणतो तो ख्रिस्त प्रभू आहे, तो तारणारा आहे. माझ्यावर दया कर. माझं वैयक्तिक जीवन तुला समर्पित करतो. माझं कौटुंबिक जीवन ताबा घे. मला नवजीवन लाभू दे. तारणाचा अनुभव येऊ दे. या समयाला, या वेळेला माझ्यावर अनुग्रह कर. मला माफ कर. हे प्रभू, मला तुझं पात्र बनव. स्वर्ग सोडून आणि प्रभू माझे सर्व पाप, सर्व अपराध धुवून टाकलेस. रक्त माझ्यासाठी सांडलंस. रक्ताने मला तुझा जे जे काय करतो, तुझा गौरव करतो. दया कर येशू. हालेलुया. माझा स्वभाव बदलू दे, माझा विचार बदलू दे. केवळ माझ्यासाठी माझं तारण व्हावं, माझी सुटका व्हावी, माझ्या मनामध्ये
विचारामध्ये, माझ्या कृतीमध्ये सर्व प्रभू तुझ्या कृपेने बदललं जाऊ. आज दाविदाच्या गावात तारणारा जन्म ख्रिस्त प्रभू आहे. धन्यवाद माझ्यासाठी सर्व पवित्र देवा, आज तुम्ही या लेकरांनी सर्वांनी केली प्रार्थना तू ऐकलीस असा आम्ही विश्वास ठेवतो. आम्ही कुठल्या योग्यतेचे नाही, परंतु तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह आमच्यावरती हो दे. हालेलुया. आज आम्ही सर्वांना आशीर्वादित करो. हा नाताळ व येणारे नवीन वर्ष तुम्हासाठी सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे